तर मंडळी, तुमच्या रिक्वेस्टने पुन्हा एकदा पिझ्झाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात आधी ना आपण बेस बनवणार आहोत. एकदम क्रीमी, चीजी आणि सॉफ्ट जर पिझ्झा बनवायचा असेल ना, तर बेस खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. तर चलो पिझ्झा बेस बनवूया. तर सगळ्यात आधी आपल्याला अर्धा ग्लास ना कोमट पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ईस्ट टाकायचं, 1 चमचा आणि अर्धा चमचा साखर टाकायची आणि 10 मिनिटं ठेवून द्यायचंय. अशा प्रकारे फेस यायला पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला 1 वाटी मैद्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर ना आपलं ईस्टचं जे आपण पाणी रेडी केलं होतं ते यूज करून सॉफ्ट असा डो रेडी करायचा आहे. डो रेडी करताना आपल्याला मध्ये मध्ये तेल यूज करायचं आहे, कारण की जे पीठ असतं थोडंसं स्टिकी असतं. एका वाडग्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि जो आपण डो रेडी केलेला आहे तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि झाकून अर्धा तास साईडला ठेवून द्यायचा आहे. अर्ध्या तासानंतर तुम्ही बघाल ना, तर आपला डो जो आहे ना तो दुपटीने तिपटीने फुगलेला असतो. फुगलेल्या डोची अशा प्रकारे हवा काढायची आहे आणि त्याला पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मळायचं आहे. पिठाला एका थालीमध्ये थापून फोकच्या साहाय्याने होल पाडायचा आहे. आपला जो पिझ्झाचा डो बेस आहे तो रेडी आहे.